नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवरती. आपण चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलवरती येणारे व्हिडिओ आणि नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. तर मित्रांनो, आपण ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतो त्यावेळी ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना आपला एक UN नंबर जनरेट होतो. UN नंबर हा एकच असतो आणि त्यासाठी जे PF नंबर असतो प्रत्येक कंपनीमध्ये PF नंबर हा वेगळा असतो. तर ज्यावेळेस आपल्याला PF नंबर UN नंबर दिला जातो तो UN नंबर हा ॲक्टिवेट नसतो, तो आपल्याला ॲक्टिवेट करावा लागतो. तर PF नंबर ॲक्टिवेट झाल्यानंतर UN नंबर ॲक्टिवेट झाल्यानंतर आपण मग त्याचा फॉरगॉट पासवर्ड करावा लागतो. तर आपला UN नंबर अगोदर ॲक्टिवेट करावा लागतो आणि UN नंबर ॲक्टिवेट केल्यानंतर त्यासाठी आपला फॉरगॉट पासवर्ड करावा लागतो. त्यानंतर मग आपला फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर आपला पासवर्ड हा क्रिएट केला जातो. ओके. तर ज्यावेळी आपण PF नंबर जनरेट झाल्यानंतर ज्यावेळी UN नंबर ॲक्टिवेट होतो, UN नंबर ॲक्टिवेट झाल्यानंतर त्याचा फॉरगॉट पासवर्ड केला जातो. फॉरगॉट पासवर्ड केल्यानंतर त्याचं प्रोफाईल ओपन केलं जातं. प्रोफाईल ओपन केल्यानंतर त्या प्रोफाईलमध्ये आपण एक फोटो टाकतो, आपला फोटो टाकावा लागतो. त्यानंतर फोटो टाकल्यानंतर त्याचं पूर्ण डिटेल्स आपला प्रोफाईल पूर्ण आपल्याला भरावं लागते. प्रोफाईलमध्ये जर आपलं समजा डेट ऑफ बर्थ चेंज असेल तर डेट ऑफ बर्थसुद्धा आपण करेक्शन करू शकतो. आपलं जर नावामध्ये करेक्शन असेल तर नावामध्ये सुद्धा आपण PFमध्ये नावामध्ये करेक्शन करू शकतो. तर PFमध्ये करेक्शन करण्यासाठी आपल्याला तिथे कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही. किंवा समजा आपण आज ह्या कंपनीमध्ये आपण 6 महिन्यानंतर दुसऱ्या कंपनीमध्ये जातो तर दुसऱ्या कंपनीचा PFसुद्धा आपण एकत्र आणू शकतो. आपण त्याला म्हणतो की बाबा 2 PF जे 2 कंपनीचा PF आपण एकत्र मर्ज करतो. तर असं सुद्धा आपण करू शकतो. आणि त्यानंतर आपण एकदम PF आपण हा काढू शकतो. पण आपल्या PFची पेन्शन आहे ती PF पेन्शन आपल्याला काढू शकत नाही. कारण PF पेन्शन ही आपल्याला काढता येत नाही. तर PF पेन्शन काढायचं असेल तर आपल्याला PF ऑफिसला जावं लागतं. जिथं गोळीबार मैदान पुण्यामध्ये गोळीबार मैदान आहे त्या ठिकाणी आपण PF ऑफिस आहे. तर त्या PF ऑफिसला जाऊन आपण PF काढू शकतो. तर PF काढण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची जी कागदपत्र लागणार आहेत तर आपल्याला एक 19C असतं, 19D असतं, 19C, 19 फॉर्म नंबर 10 आणि अशा पद्धतीने फॉर्म भरून आपण PF काढू शकतो. पण PF काढताना आपल्याला महत्त्वाचं लागतं चेकबुक किंवा पासबुक. त्या पासबुकवरती खाली एक आपलं नाव त्या ठिकाणी असलं पाहिजे चेकबुकवरती, तरच तो चेक ग्राह्य धरला जातो. नाहीतरी जर समजा आपल्याकडे चेकबुक नसेल तर कृपया चेकबुक मागवून ठेवा. कारण इमर्जन्सी कधी झालं तरी आपला चेकबुक आपल्याकडे पाहिजे. जेणेकरून समजा आपल्याला वाटलं की बाबा आता PF काढायचं आहे तर PF काढण्यासाठी ही चेकबुक कंपल्सरी लागतंच. तर चेकबुक किंवा पासबुक दोन्हीपैकी एक लागतं. तर चेकबुक आपण मागवून ठेवा. तर दुसरं आहे चेकबुक आपल्याला कंपल्सरी लागतं. त्यानंतर त्यावरती आपलं बँक डिटेल्स पूर्ण भरलेलं असतं. आपण त्यासाठी अगोदर आपण KYC केलेलं असतं. ओके. तर KYC कंपल्सरी लागतंच. KYC कंपल्सरी असतं आणि आधार कार्डवरती जो डिटेल्स आहे ते डिटेल्स आपण नॉमिनेशन करतानाच आपण ते भरलेलं असतं टोटल. आणि त्यानंतर त्यामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी असतात तर त्यामध्ये एक नॉमिनेशन कंपल्सरी असतं आणि PFमध्ये नॉमिनेशन कंपल्सरी असतं. आणि जी दुसरी गोष्ट असते ते त्याच्यामध्ये PFसाठी हे असतं नॉमिनेशन आणि KYC कंपल्सरी असते. आणि KYC करून फक्त चालणार नाही तर KYCमध्ये E-साईनसुद्धा कंपल्सरी लागते. त्यासाठी आपण जर KYC करत असाल तर KYC केल्यानंतर नॉमिनेशन करणे गरजेचे असते. तर नॉमिनेशन करत असताना नॉमिनेशन केल्यानंतर त्याला KYC करणं गरजेचं असतं. त्याला म्हणतो आपण E-साईन. नॉमिनेशन नंतर E-साईन करणं गरजेचं असतं. E-साईन म्हणजे त्यासाठी ज्यांचा UN नंबर आहे त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा लागतो. त्यानंतर E-साईन करताना एक व्हर्च्युअल ID असतो आधार कार्डला. तो व्हर्च्युअल ID जनरेट करून व्हर्च्युअल ID त्या ठिकाणी टाकून E-साईन आपल्याला करावं लागतं. आणि ज्या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक आहे त्या ठिकाणी ज्या मोबाईल नंबरवरती आधार कार्डला ज्या मोबाईल नंबर लिंक आहे त्या आधार कार्डला आपला जो काही OTP आहे तो OTP त्या ठिकाणी जातो. म्हणून आपल्याला E-साईन करणं गरजेचंसुद्धा असतं. फक्त नॉमिनेशन करून चालणार नाही तर त्यासाठी E-साईनसुद्धा करणं गरजेचं